सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं मी सरांचे मनपूर्वक हार्दिक असं राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये आपण स्वागत करतो. आपण 10व्या व्याख्यानाचं पुष्प गुंफण्याला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी प्रोफेसर मनोज तायडे सर जोडले गेलेले आहेत. राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा, साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेश यांच्या वतीनं आदरणीय प्रोफेसर मनोज तायडे सर, मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचं मी आपल्या कार्यशाळेच्या वतीनं सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. कार्यशाळेचा आयोजक या नात्यानं सरांचा अल्प परिचय आपल्यासमोर ठेवणं मी माझं कर्तव्य समजतो. आपल्या सर्वांना आदरणीय मनोज तायडे सर हे काही नवीन नाहीत, आपल्याला सर्वांना ते सुपरिचित आहेत. पण एक कार्यशाळेचा एक कर्तव्याचा भाग म्हणून मी सरांचा अल्प परिचय आपल्यासमोर ठेवतो. आदरणीय मनोज तायडे सर हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत. याच विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता कला विद्याशाखेचंही कार्य त्यांनी पाहिलेले आहे. जवळपास 33 वर्षापासून अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहे. सरांनी नारायण सुर्वे यांची कविता आणि काव्यदृष्टी हा त्यांच्या PhDचा संशोधनाचा विषय होता. सरांचे आतापर्यंत कर्मयोगी गाडगे बाबा, तुकाराम व्यक्तित्व आणि कविता, निसर्गरम्य मेघघाट, नारायण सुर्वे यांची कविता, आस्वादनामा ही ग्रंथ प्रकाशित झालेले आहे. सरांनी जे संशोधन प्रकल्प असतात यामध्ये बोली, भाषा आणि लोकसाहित्य या विषयाच्या संदर्भात 3 शोध प्रकल्प सरांनी पूर्ण केलेले आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहेत. 50 पेक्षा अधिक शोध निबंध सरांचे प्रकाशित झालेले आहेत. अनेक शाळा, महाविद्यालय, विविध विद्यापीठावर पटाच्या विविध प्राधिकरणावरती सरांनी काम केलेलं आहे. आजही आपण पाहतो की चर्चासत्र असेल, कार्यशाळा असेल, परिसंवाद असेल, यामध्ये आदरणीय मनोज तायडे सर सहभागी होताना वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसून येत असतात. आकाशवाणीवर अनेक व्याख्यानं सरांनी दिलेली आहेत. आस्वादनामा या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आदरणीय तायडे सरांना मिळालेला आहे. येल्लोर येथे भरलेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य संघ आयोजित वर्धा साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद सरांनी भूषवलेलं आहे. आज सरांचा परिचय करून देणं एवढे म्हणजे फार वेळ लागेल त्या गोष्टीला आणि त्याच्यातच वेळ आपला निघून जाईल. आदरणीय मनोज तायडे सर आपल्या या राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये शोध निबंधाचं लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात मांडणी करणार आहे. आपल्याला माहित आहे की या कार्यशाळेमध्ये संशोधक विद्यार्थी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि संशोधक मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. UGCच्या नवीन नियमावलीमध्ये प्रमोशन करताना असिस्टंट प्रोफेसर स्टेज बदलताना आपल्याला 2, 3 आणि 5 असे शोध निबंध प्रकाशित करावे लागत असतात. जे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी PhD पदवी प्राप्त करायचे आहे त्यांचेही UGCच्या नियमानुसार 2 शोध निबंध प्रकाशित असणं गरजेचं आहे. अत्यंत असा महत्वाचा असणारा हा विषय म्हणजे प्रमोशनसाठी आणि पदवीसाठी यामध्ये शोध निबंध ह्या अनिवार्यच आहे. अशा महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दीर्घ अनुभवी असणारे आदरणीय प्रोफेसर मनोज तायडे सर शोध निबंधाचे लेखन या विषयावर मांडणी करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण शोध निबंधाच्या लेखन या विषयावर सहभागी संशोधक अभ्यासकासमोर आपली मांडणी करावी. आदरणीय प्रोफेसर मनोज तायडे सर. तर पहिला मुद्दा माझ्या मनामध्ये असा निर्माण होतो की बाबा एक उत्तम शिक्षक आणि उत्तम संशोधक याच्यामध्ये खरोखर काही संबंध आहे का? विद्यापीठ अनुदान आयोगाचे काही लोक जर या ठिकाणी ऐकत असतील तर त्यांनी हा माझा प्रश्न जरा गांभीर्याने घ्यावा. कारण
प्रत्येक उत्तम शिक्षक हा उत्तम संशोधक असलाच पाहिजे असं काही आपण अपेक्षा धरू शकत नाही, किंवा प्रत्येक उत्तम संशोधक हा चांगला शिक्षक असलाच पाहिजे अशी ही अपेक्षा करणं मला वाटतं ही पूर्णतः गैर आहे. आपण आपल्याला ज्या शिक्षकांनी आजपर्यंत शिकवलं त्या शिक्षकांचं जर आपण आठवलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपले अनेक शिक्षक असे होते की ज्यांनी संशोधन केलेलं नाही किंवा जे संशोधनाकडे वळले नाही, पण ते एक अत्यंत उत्तम शिक्षक होते. किंवा ज्यांनी कुठल्याही प्रकारची संशोधनाची पदवी घेतली नाही पण ते उत्तम संशोधक होते. ते मला आठवतं, पठाण सर आठवतं, म्हणजे मी अनुभवलं आहे की माझे शिक्षक जे होते डॉक्टर प्राध्यापक मधुकर शंकर वाबगावकर. मधुकर शंकर वाबगावकरांनी इतकं प्राचीन शिलालेख ताम्रपट यामध्ये इतकं इतकं मूलभूत संशोधन केलेलं आहे, पण वाबगावकर सरांनी आचार्य पदवी पीएचडी पदवी घेतलेली नाही. उलट वाबगावकर सरांच्या हाताखाली 25च्या वर विद्यार्थ्यांनी किंवा आणि 75च्या वर विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी किंवा एमफिल ची पदवी घेतलेली आहे. हे शिक्षक एक उत्तम शिक्षक असणं आणि एक एक अतिशय प्रतिभासंपन्न संशोधक असणं, ह्यामध्ये जे काही एक नातं प्रस्थापित झालेलं आहे यामुळं काही गुंते अधिक निर्माण झालेले आहे असं मला आजपर्यंतच्या माझ्या या शैक्षणिक अनुभवावरून वाटतं. मला सांगा मित्रांनो, मैत्रिणींनो, राचिम ढेरे कुठे शिक्षक होते? राचिम ढेऱ्यांनी विठ्ठल एक महासमन्वय किंवा तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी या विषयावर संशोधन केलं आणि जे अत्यंत मूलभूत असं संशोधन मानलं जातं ते राचिम ढेरे कुठे शिक्षक होते, कुठे प्राध्यापक होते? किंवा मवा धोंडांनी किंवा दग गोडसेंनी किंवा आह साळुंखे सरांनी जे संशोधन केलं ते ते हे लोक शिक्षक होते तेवढ्या आपल्या एका मर्यादेपुरतच संशोधन केलं का? आह साळुंखे सर तर संस्कृतचे शिक्षक होते, पण साळुंखे सरांचं एकूण जर संशोधन आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याला त्याला कितीतरी व्यापक असे आयाम आहेत, व्यापक अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे शिक्षकावर संशोधन लादणं हेच मला मुळात एक या व्यवस्थेची एक मूलभूत चूक वाटते आणि त्या चुकीतून पुढं आणखी काही नवे मुद्दे निर्माण होतात ज्याचं विवेचन मी तुम्हाला पुढं करणार आहे. आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संशोधनानं प्रवेश केव्हा केला? मी नवीन पिढीला सांगतो. जेव्हा चौथा वेतन आयोग लागला, मी चौथा वेतन आयोगाच्या काळामध्ये लागलेला शिक्षक आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की चौथा वेतन आयोग जेव्हा लागला त्या चौथा वेतन आयोगामध्ये असं झालं की जर निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी ह्या श्रेण्या चौथ्या वेतन आयोगामध्ये आल्या आणि अट काय आली की जर तो पीएचडी असेल, आचार्य पदवी प्राप्त केलेली असेल तर 4 वर्षानंतर त्याला वरिष्ठ श्रेणी मिळेल, निवड श्रेणी मिळेल. एमफिल असेल तर 5 वर्षानंतर मिळेल आणि काहीच नसेल, दोन्ही पैकी नसेल तर 6 वर्षानंतर मिळेल. म्हणजे इथं पहिल्यांदा तुमच्या संशोधनाच्या पदवीचं आणि आपल्या व्यवसायाचं नातं स्थापन झालं. याच्या पूर्वी ज्या लोकांनी आचार्य पदवी घेतली आहे ना त्या लोकांनी कुठल्याही प्रकारे वेतन श्रेणीसाठी, वेतनवाढीसाठी किंवा व्यावसायिक म्हणजे काय त्याचा फायदा करून घेण्यासाठी या आपल्या जे ज्येष्ठ गुरु, आमचे जे गुरु होते, आमचे जे शिक्षक होते, ज्यांनी आचार्य पदवी घेतली त्यांनी अशा कुठल्याही व्यावसायिक लाभापोटी ती घेतलेली नव्हती, तर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि त्यामुळं ती अतिशय सशक्त आणि प्रामाणिक होती. जे मी मला शिकवणाऱ्या शिक्षकांची उदाहरणं घेतो. दभी कुलकर्णी ज्यांनी मला शिकवलं, यशवंत मनोहर ज्यांनी मला शिकवलं किंवा बाहेरच्याही काही विद्यापीठाची आपल्याला उदाहरणं घेता येतील, महाराष्ट्राच्या बाहेरची उदाहरणं घेता येतील. वाला कुलकर्णी असतील.
डॉक्टर युम पठाण असतील, हे आठवते तेवढं मी नाव सांगतोय. डॉक्टर कोत्तापल्ले सर असतील, जी नावं, आनंद यादव असतील, ह्या लोकांनी आचार्य पदवी घेतली कुठल्याही व्यावसायिक फायद्यासाठी घेतली नव्हती, म्हणून ती अतिशय मूलभूत होती आणि अत्यंत प्रामाणिक होती. असे कितीतरी नावं मला तुम्हाला सांगता येतील की ज्या लोकांनी या आपल्या चौथ्या वेतन आयोगाच्या पूर्वीच केव्हा तरी ही पदवी घेतलेली होती. नंतर काय झालं की या पदवीचं, या संशोधनाचं आपल्या व्यावसायिक वाढी सोबत जेव्हा नातं निर्माण झालं, तेव्हा या सगळ्यामध्ये इथं तडजोडी व्हायला लागलेल्या आहेत. 5व्या वेतन आयोगात आणि 6व्या वेतन आयोगामध्ये शोध निबंधाला अधिक महत्व आलं. शोध निबंधांना काय, 6व्या वेतन आयोगामध्ये एपीआय आला. एपीआय आल्याबरोबर आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे त्या 7,000, 8,000, 9,000 ह्या स्केल आल्या. आणि ह्या आल्यानंतर, एपीआय आल्यानंतर काय झालं की प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी तेवढे गुण मिळवणं हे अत्यावश्यक झालं. आणि तेवढे गुण मिळवणं अत्यावश्यक झाल्याबरोबर असं झालं की मग पाट्या टाकण्याची पद्धती सुरू झाली. मी मग उल्लेख केल्याप्रमाणे मी जे बोलतोय ते अतिशय अनुभवातून बोलतोय, कारण 1995 पासून आजतागायत मी RRC वर आहो. आणि त्यामुळं इतके वर्षामध्ये माझ्या समोर जे काही शोध निबंध वगैरे वगैरे येतात तथाकथित, त्या सगळ्यांचं अध्ययन करून मी या ठिकाणी अतिशय जबाबदारीने बोलतोय. आणि मला, तुम्ही माझ्या समोरची लोक आहेत तर ते खरंच अभिप्रेत नाहीये, ती ही तुम्ही सगळी मंडळी अत्यंत गांभीर्यपूर्वक जबाबदारीनं काम करणारी मंडळी आहे. मला तर जी मंडळी उपस्थित नाहीये ना, खरं तर त्यांच्याबद्दल हे सगळं बोलायचं. मी त्यांच्याबद्दल हे बोलतोय. जे तुम्ही लोक उपस्थित आहात ते फार अत्यंत प्रामाणिक मंडळी आहे. तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन काय येत आहे हे जाणून घ्यायसाठी या ठिकाणी आलेली आहे. मला तुम्हा मंडळीबद्दल बोलायचंच नाही आहे. जी इथे नाही आहेत ना, खरं तर त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. मला एक महत्वाचा दुसरा प्रश्न असा पडतो की विद्यापीठ अनुदान आयोगाने भाषा आणि समाज विज्ञान या क्षेत्रामध्ये शोध निबंध, रिसर्च पेपर असा शब्द काय वापरलेला आहे का? मला असं वाटतं की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या ज्या काही सक्षम कार्यकारिणी आहेत, या कार्यकारिणीवर जी मंडळी आहेत ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मंडळी आहे. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन क्षेत्रामध्ये, विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये म्हणजे शास्त्रीय क्षेत्रामध्ये व्यक्त होण्यासाठी एकमेव माध्यम असतं ते म्हणजे शोध निबंध. एकमेव ते शोध निबंधातूनच व्यक्त होऊ शकतात. पण भाषा आणि समाज विज्ञान या क्षेत्रातले लोक, अर्थशास्त्रातले, समाजशास्त्रातले, भूगोलातले आणि सर्व भाषा या क्षेत्रातले लोक जे आहेत, या क्षेत्रातले लोक अनेक पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. म्हणजे भाषेच्या क्षेत्रामध्ये कविता, कादंबरी, ललित गद्य, नाटक, व्यक्तिचित्र, प्रस्तावना, लेख, परीक्षण, पुरस्कार, अरे किती पद्धतीनं भाषेतला माणूस व्यक्त होऊ शकतो. पण त्यांनी कादंबरी लिहिली त्याला किंमत द्यायची नाही, त्यांनी नाटक लिहिलं त्याला किंमत द्यायची नाही, कविता लिहिली त्याला किंमत द्यायची नाही, आणि फक्त शोध निबंध या एका शब्दावर बोट ठेवायचं. हे कितपत न्याय्य आहे हे मला अद्यापही पटलेलं नाहीये. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, दासू वैद्य यांच्या प्राध्यापक पदाच्या निवडीसाठी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा हाच प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा मी म्हटलं, अरे बाबा, तो कलावंत माणूस आहे, त्याच्या कलाकृतीवर लोक पीएचडी करतात, त्याच्या कलाकृतीवर लोक संशोधन करतात, आणि मुख्य कलाकृती निर्माण करणाऱ्याला आपण विचारावं की तुम्ही कोणते शोध निबंध लिहिले. दत्ता भगत सरांना विचारावं की ते तुमचे नाटकं जाऊ द्या, हो ते नाटकं आम्हाला महत्वाचे नाहीयेत, आम्हाला ते नको, आम्हाला तुम्ही शोध निबंध काय लिहिले ते सांगा. त्या कितपत शहाणपण आहे हे मला कधीच कळत नाही. जे संगीताच्या क्षेत्रातल्या, आता मी काय होतो, अधिष्ठाता होतो, मानवी विद्याशाखेचा अधिष्ठाता होतो.
बरेचदा हे प्रश्न माझ्या समोर आलेले आहेत की संगीताच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला, संगीताच्या प्राध्यापकाला त्याला का शोधनिबंध विचारायचे, त्याला शोधनिबंध विचारायचे जे त्यांनी संगीताच्या क्षेत्रामध्ये काय योगदान दिलेलं आहे ते न पाहता त्याला. तेव्हा मी भांडायचो की जर त्या प्राध्यापकाजवळ जर आकाशवाणीवर तो गायन करून आला याचं प्रमाणपत्र असेल तर ते मी शोध निबंध एवढंच महत्वाचं समजेल. यासाठी कित्येकदा मी भांडलेलो आहो. आणि त्यामुळं काय झालं, मी का जीव तोडून बोलतोय लक्षात घ्या की त्यामुळं काय झालं की शोध निबंध ही एक म्हणजे एक क्रायटेरिया, हा हे एक प्रमाणक ठरवल्याबरोबर गंमत अशी झालेली आहे की आपण ज्याला काही शोध निबंध म्हणतो, बहुतेक समित्यांवर तुम्ही पण जात आहात, गेलेले आहात, जाणार आहात. मी एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे चर्चासत्र जे आहे ते पहिलेपासून ऐकतोय. सैद्धांतिक मांडणी कालही झाली, आजही झाली, उद्याही होणार आहे. माझ्या नंतर वंदना महाजन मॅडम बोलणार आहे. सैद्धांतिक मांडणी खूप होईल, पण आपण वस्तुस्थितीला केव्हा भिडणार आहोत? वस्तुस्थितीला. आज माझ्या समोर तथाकथित जे शोध निबंध येतात ते शोध निबंध, त्याला शोध निबंध कसं म्हणायचं हाच प्रश्न पडतो. अहो शोध निबंध म्हणजे दुसरा काही वेगळा प्रकार नाही आहे. प्रबंध ज्या पद्धतीने ज्या शिस्तीमध्ये लिहिल्या जातात, संशोधन ज्या शिस्तीमध्ये केलं जातं त्याच पद्धतीनं शोध निबंध लिहिला गेला पाहिजे. शोध निबंधाला सुद्धा एक प्रमेय असतं, शोध निबंधामध्ये सुद्धा एक प्रश्न असतो, एक प्रश्न जो असतो आणि तो प्रश्न हा त्या शोध निबंधामध्ये नीटपणे सोडवला जातो. उदाहरण जर द्यायचं झालं तर एकदम चांगलं म्हणजे मला एकदम बोलताना मवा धोंड नेहमी आठवतात की जळ्यातील चंद्र मधले शोध निबंध किंवा ऐसा विटेवरी देव कोठे यातले शोध निबंध. हे तुम्ही लेख नाही, हे शोध निबंध आहे. ऐसा विटेवरी देव कोठे मध्ये त्यांनी तुकारामावर जो लेख लिहिलेला आहे तर पहिलंच वाक्य येतं की तुकारामा एवढा तुकाराम हे 100% निरीश्वरवादी होते. आणि हे विधान केल्यानंतर त्यांनी ते विधान पुढं पूर्णपणे सिद्ध करत नेलेलं आहे. आयुष्यात जेव्हा हे मी वाचलं ना पहिल्यांदा, तेव्हा मला जाणवलं की वा, याला म्हणतात मांडणी, याला म्हणतात मांडणी. शोध निबंधामध्ये सुद्धा प्रश्न पडला पाहिजे आणि त्या प्रश्नाची उकल तुम्हाला करता आली पाहिजे. हा भले ती विधानाच्या सकारात्मक जाईल किंवा नकारात्मक जाईल, चालेल चालेल, दोन्ही बाजूनी. म्हणजे नारायण सुर्वे यांची कविता इहवादी आहे तर ती आहेच्या अंगाने जाऊ शकते किंवा नाही ती पूर्णपणे इहवादी नाही अशी जाऊ शकते. शशिकांत लोखंडेंनी एक लेख लिहिलेला होता मागे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नारायण सुर्वे यांची कविता पूर्णपणे इहवादी नाही, कारण त्या कवितेमध्ये मोक्ष, मुक्ती, आत्मा असे शब्द येतात. चुलाण्यात फटफटावे लाकूड तसा आत्मा तडफडतो, किंवा ऐसागामी ब्रह्म विश्वाचा आधार, असं त्यांनी शब्द त्यातल्या प्रतिमा काढल्या आणि त्या प्रतिमाच्या आधारावर त्यांनी सुर्व्यांवर लिहिलं. काही हरकत नाही. शशिकांत लोखंडे माझे मित्र होते, मी त्यांना म्हटलं की मी तुमचा प्रतिवाद जरूर करतो, पण तुम्ही जे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तो एक चांगला शोध निबंध आहे, दोन्ही पद्धतीने जाऊ शकतो. पण बघा जी चर्चा झाली त्या पद्धतीने आज शोध निबंधाचं स्वरूप नेमकं काय हो, काय आहे? याच्या पुस्तकातला एक तुकडा उचलायचा, एकच तुकडा उचलायचा, दुसऱ्या एखादला एक तुकडा उचलायचा, तिसरा एखादा एक तुकडा उचलायचा, ते एकाखाली एक एकाखाली एक एकाखाली एक 3 तुकडे ठेवायचे आणि छापलेलं 1.5 पेज छापलेलं 1.5 पेज हे कुठंतरी एखाद्या फाटक्या नियतकालिकामध्ये, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो की फाटक्या नियतकालिकामध्ये ते छापायचं आणि खाली संदर्भ सूची द्यायची, संदर्भ ग्रंथांची सूची 5, 6, 7, 8, 9 असे संदर्भ सूची द्यायची.
बरेचदा मी पाहतो, बरेचदा म्हणजे 100% मी उदाहरण देतो, त्या ज्या ग्रंथाची संदर्भ सूची दिलेली असते त्या ग्रंथातलं एकही विधान वर नसतं, एकही विधान नसतं. म्हणजे आपण जेव्हा संदर्भ देतो 1 2 3 4 5, एकही विधान नाही, एकही विधान नसतं. म्हणजे कधी कधी तर विषय वेगळा असतो आणि संदर्भ ग्रंथ वेगळे असतात. म्हणजे विषय असतो ग्रामीण साहित्याचा, ग्रामीण साहित्यावरचा, आणि खाली संदर्भ जी सूची असते ती दलित साहित्याची असते. काय रडायचं, रडायचं नाही. अहो कधी कधी ते एवढ्या गमती करतात, येतो त्यांना माहित होतं की बाबा मी अधिष्ठाता आहे, हे माझ्या समोर हे लेख येणार. तर काहींनी, मॅडम शारदा मॅडम, इतक्या गमतीदार अनुभव आहे माझे की अनेक लेखामध्ये माझ्या अनेक खाली संदर्भ सूचीमध्ये माझ्या पुस्तकाची नाव होती. आणि जेव्हा मी ती सगळीच्या सगळी तो लेख वाचला की कुठं आहे माझं, माझं काही घेतलं का, कुठं घेतलं, कुठेही माझं काही घेतलेलं नव्हतं. फक्त मी खुश झालो पाहिजे म्हणून ते नाव टाकलेलं होतं. याला म्हणायचं, याला म्हणायचं लेखन. याला म्हणजे काही कुठलं काय करता तुम्ही. इथला एक तुकडा, तिथला एक तुकडा, तिथला एक तुकडा हा आणायचा, त्याला कुठेही सूत्र नाही. मघाच्या व्याख्यानामध्ये एका प्रश्नामध्ये चर्चा आलेली होती, रामटेके सरांनी त्याचं उत्तर दिलं. रामटेके सरांनी मुद्दा घेतला होता तो की तिथे जे तुम्ही अवतरण देता, दुहेरी याच्यामध्ये तुम्ही अवतरण देता आणि फक्त अवतरण देऊन मोकळं होता. त्याच्यानंतर तुमचं भाष्य त्याचं काहीच नाही. हे चार तुकडे एकत्र करून, चार तुकडे आपण एकत्र केले की झाला का तो शोध निबंध, झाला शोध निबंध. स्वतःचं मत त्याच्यावर, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कोणता निष्कर्ष काढायचा आहे, काय निष्कर्ष तुम्ही काढलेला आहे याबद्दल काहीही नाही. संपूर्णपणे उचलेगिरी चाललेली आहे, उचलेगिरी. त्याला सुद्धा एक शिस्त असते ना. शोध निबंधामध्ये क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 असे काही तुमचे अवतरणे येतील, संदर्भ येतील. जेव्हा लेखाच्या शेवटी तुम्ही येता तेव्हा जे संशोधन शिस्तीमध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे की ते विधान कोणाचं आहे, ते लेखकाचं नाव, कोण्या पुस्तकातून तुम्ही घेतलेलं आहे, त्याचं प्रकाशन वर्ष काय आहे, त्याचा पृष्ठ क्रमांक काय आहे, जी आपली शिस्त ठरलेली आहे संदर्भ देण्याची, ती शिस्त ही तुम्ही संशोधन, ज्याला आपण लेख म्हणतो, शोध निबंध म्हणतो, त्या शोध निबंधामध्ये सुद्धा ती पाळली गेली पाहिजे. अरे मी तेवढंच नाही, मी तर म्हणतो की तुमच्या एखाद्या लेखामध्ये किंवा परीक्षणामध्ये तुम्ही एखाद्याला पुरस्कार देता, तुम्ही एखाद्याला प्रस्तावना देता, त्यामध्ये सुद्धा ती शिस्त ही पाळली गेली पाहिजे. कोण म्हणतो की शोध निबंध आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा प्रश्न पडत नाही. माझे सहकारी डॉक्टर माधव पुटवाड, तुम्हाला सर्वांनी त्यांचं लेखन वाचलेलं असेल. काय ताकदीनं त्यांचं लेखन असतं, तुम्ही ताकदीनं लेखन असतं त्यांचं, तुम्ही ते वाचलेलं असेल, लक्षात येईल तुमच्या. परवा जे प्रश्न कसे पडतात बघा, परवा ते अभ्यास करता करता मी बाहेर बसून वाचन करत होतो. पुटवाड सर आले, म्हणजे सर एक प्रश्न मला पडला हो. म्हटलं काय, काय म्हटलं सर. तर म्हणे बघा म्हणे, मी ते चोखोबांवर लेखन करत होते. चोखामेळ्यांची अभंग आमच्या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि ते शिकवतात. त्याच्यावर ते लेखन करत होते किंवा त्याच्यावर ते त्यांना व्याख्यानं तयार करायची होती विद्यार्थ्यांसाठी. ते म्हणाले मी एवढं वाचलं, एवढं वाचलं, पण म्हणे बघा म्हणे चोखोबांच्या, सोयराबाईच्या किंवा कर्ममेळा या तिघांच्या अभंगामध्ये सर बंकोबाचा उल्लेख कुठेच येत नाही म्हणे. नाही हो, असं नाही व्हायला पाहिजे. नाही म्हणे सर, बरं मी म्हणे तेवढ्यासाठी की हा खरंच आपल्याला पडलेला प्रश्न आहे की भ्रम आहे, पुन्हा 450 अभंग नव्यानं वाचून काढले, असं का झालं असेल म्हणे. मलाही प्रश्न पडला. नाही सर हे बरोबर आहे.
याच्यावर खरंच आपण काहीतरी विचार केला पाहिजे. नंतर नंतर असं लक्षात आलं, त्यांच्याच असं लक्षात आलं, की अनेक ठिकाणी असा संदर्भ आलेला आहे की बंकोबाचं निधन हे आधी झालेलं आहे चोखोबांच्या, आणि हे अत्यंत चूक आहे, अत्यंत चूक आहे. कारण बंकोबाच्या अभंगामध्ये चोखोबांच्या मृत्यूचं वर्णन आलेलं आहे. मग कोण आधी केलेलं असेल? आम्हाला पडलेले प्रश्न इथून आता एक तर तेही आपल्या पद्धतीनं विचार करतील, मीही आपल्या पद्धतीने विचार करेल, काहीतरी त्याचं उत्तर मिळेल. हा हा पडलेला प्रश्न हा प्रबंधाचा प्रश्न नाहीये. आचार्य पदवीसाठी याच्यावर संशोधन होऊ शकत नाही, इतका मोठा हा प्रश्न नाहीये. पण हा संशोधन लेखाचा प्रश्न आहे. हे संशोधन या पद्धतीचं झालं पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत की खरोखर मर्ढेकरांची कविता वाचताना मर्ढेकरांची कविता इहवादी आहे की मर्ढेकरांची कविता ही परमार्थ शरण गेलेली कविता आहे? हा प्रश्न जर आपल्याला पडला जे तर त्याच्यावर एक छान तयार होऊ शकतो. तोच शोध निबंध होऊ शकतो. किंवा एखाद्या कवितेचं मर्मग्राही रसग्रहण हा सुद्धा शोध निबंधाचा विषय होतो. एक कविता जर आपण घेतली आणि त्या कवितेचं अत्यंत मर्मग्राही विश्लेषण जर आपल्याला करता आलं आणि त्याला खूप अनेक संदर्भ जर आपल्याला जोडता आले, लोकपरंपरेतले, लोकजीवनातले, आपल्या मिथकांमधले, ग्रेसची कविता वाचताना मिथकांचा संदर्भ जर आपल्याला देता म्हणजे आपल्याला आठवत असेल, आपल्याला जाणवत असेल आणि आपल्याला तो देता येत असेल, तो शोध निबंध. आपण सध्या काय करतोय, संदर्भ सूचीकडे लक्ष नाहीये. हा सगळं शोध निबंधामध्ये नेमकंपणे हे सांभाळलं गेलं पाहिजे. आणि दुर्दैवानं मी सांगू शकतो आणि अधिकारवाणीनं सांगू शकतो, मी एक उदाहरण तुम्हाला देतो. अलीकडल्याच काळामध्ये आमची एक सभा झाली. संजय म्हणजे माझा मित्र डॉक्टर संजय करंदीकर, आम्ही होतो. आमच्या समोर म्हणजे ज्या शोध निबंधावर काळजीपूर्वक आहे का, ज्या शोध निबंधांवर लोकांचं प्रमोशन झालं, ते काय उड्या मारायच्या, त्या उड्या मारल्या, त्या शोध निबंधाची मी शीर्षक सांगतो. शीर्षक काळजीपूर्वक आहे का, की हे शीर्षक तरी होऊ शकतात का? शोध निबंध होणं ही दूरची गोष्ट झाली, पण शीर्षक तरी होऊ शकतात का? बघा, नव्वदोत्तरी झाडाझडती व तणकट कादंबरीतील भ्रष्टाचाराच्या वास्तवाचे वेधक चित्रण. समजलं का शीर्षक? मराठी नियतकालिकांनी नवी दृष्टी महाराष्ट्राला दिली, हे शीर्षक आहे का निष्कर्ष आहे? हे शीर्षक आहे का निष्कर्ष आहे? मराठी नियतकालिकांनी नवी दृष्टी महाराष्ट्राला दिली. बदलते ग्रामीण जीवनातील परिवर्तने, बदलत्या नाही, बदलते ग्रामीण जीवनातील परिवर्तने. पुढचं फार भन्नाट आहे, तुम्हाला हसू येतोय, हसण्यासारखीच गोष्ट आहे. पुढचं फार भन्नाट आहे. जागतिकीकरणाचा लोकसाहित्यावरील प्रभाव, जागतिकीकरणाचा लोकसाहित्यावरील प्रभाव, हे शोध निबंधाचं शीर्षक आहे. आणि एका महात्म्याने संदर्भामध्ये दिलेला लेख सांगतो. संदर्भामध्ये दिलेला महात्मा फुले यांच्या विचारामध्ये लखलखित बौद्ध प्रेरणा, संदर्भ मध्ये दिलेला लेख की महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये लखलखित बौद्ध प्रेरणा, प्राध्यापक हरी नरके यांचा अप्रकाशित लेख. प्राध्यापक हरी नरके यांचा अप्रकाशित लेख. मला माहित नाही, माझे मित्र हरी नरके याच्या कानात सांगायला आले होते का माहित नाही. अप्रकाशित लेख कुठं मिळाला, कसा मिळतो, संदर्भामध्ये तो कसा टाकला जातो? बाबा, 34 वर्ष माझं अध्यापन पूर्ण झालं, मला आजपर्यंत कळलं नाही की अप्रकाशित कसं टाकलं जातं. काय गमती जमती आपण करतोय, त्याला कसं गमती जमती.
मग छायाचित्रांच्या वापराचा उल्लेख निघाला. बघा छायाचित्रांच्या वापरांचा उल्लेख निघाला. छायाचित्रांचा वापर रामटेके सरांनी फार छान सांगितलं की विशेषतः लोकसाहित्यामध्ये किंवा आपण शिलालेख असतील, ताम्रपट असतील, या ठिकाणी आपल्याला छायाचित्रांचा वापर करावा लागतो, करावाच लागतो. पण किती करावा, त्याला काही संदर्भ आणि काही मर्यादा आहेत की नाही, काही संदर्भ मर्यादा आहेत की नाही. अहो माझ्याकडे एक थोडं तिकडेही वळतो, माझ्याकडे एक प्रबंध आला होता तपासण्यासाठी. जे अशा प्रबंधापायी मी गेल्या 15 वर्षापासून कुठल्याही विद्यापीठाचा प्रबंध तपासायला नाही म्हणतो, घेतलाच नाही अद्याप. 15 वर्ष झाले. एक प्रबंध तपासायला आला होता. प्रबंध होता कथेवरचा, मराठी ग्रामीण कथेवरचा प्रबंध होता. आणि प्रबंध लेखकानं कोकणापासून तर गडचिरोली पर्यंत शेतात जाऊन आपले छायाचित्र टाकले होते. प्रबंध लेखक कोकणाच्या भात शेतीत, प्रबंध लेखक वराडातल्या कापसाच्या शेतात, प्रबंध लेखक गडचिरोलीतल्या जंगलात. काय संबंध त्या छायाचित्रांचा आणि त्या प्रबंधाचा, काय संबंध? मग रामटेके सर म्हणाले की त्याच्यामुळे ते गांभीर्य कमी होतं, गांभीर्य कमी होतं. उलट ते खरं आहे, त्यांचं विधान खरं आहे की तुमच्या प्रबंधाचं गांभीर्य कमी होतं. तसंच तुम्ही म्हणजे शोध निबंधामध्ये जर तुम्ही छायाचित्र टाकायला लागले तर कशाला बनायचं? जरा गांभीर्यानं, नव्या पिढीनं जरा गांभीर्याने विचार करा. तुम्ही तुमचं छापता कुठं आहे हो? तुम्ही कुठं? दीड पाणी सुद्धा तुम्ही जे छापता ते गावोगावानी गल्लोगल्ली प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकातून तुम्ही छापता. एकदा माझ्यासमोर उदाहरण आलं की एका महाभागानी पीएचडीचा मार्गदर्शक होण्यासाठी एका नियतकालिकामध्ये, गल्लीवरच्या नियतकालिकामध्ये त्यांनी आपले तथाकथित शोध निबंध छापले. तर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये त्याचे 6 लेख होते आणि 16 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्यांनी आणखी 4 लेख छापले. 6 आणि 4 10 घ्या म्हणे, झाली संख्या पूर्ण. तांत्रिक भाग असतो ना की किती आचार्य पदवीचं मार्गदर्शक जर व्हायचं असेल तर किती तुमचे शोध निबंध तथाकथित प्रकाशित झाले पाहिजे. त्यांनी आमच्या समोर 10 टाकले. करता काय? कारण तिथे फक्त आकडा दिलेला आहे, इतके पाहिजे. आज आम्ही जर त्याला नाकारतो म्हटलं तर उद्या तो आमच्या विरोधात इथून उठतो आणि सरळ सरळ तो न्यायालयामध्ये दाद मागतो. न्यायालयामध्ये तर तांत्रिकतेवर बोट ठेवल्या जातं. आपण हा विचार करतो का की आपण जे काही लिहितो आहे ते लेखन आपलं कुठं प्रकाशित होत आहे? कुठं प्रकाशित आहे? आपल्या लेखनामध्ये जर ताकद असेल, आपल्या लेखनामध्ये मध्यंतरी मराठीतल्या आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्या व्हॉट्सअप विद्यापीठावर मध्ये एक वाद झाला. या आमच्या एका मित्रांनी तक्रार केली की मराठीतल्या अमुक एका नियतकालिकाची आम्ही वार्षिक वर्गणी वार्षिक म्हणा, त्रैवार्षिक म्हणा, वर्गणी वगैरे भरली आहे, पण त्यांनी आमचा शोध निबंध प्रकाशित केला नाही. संपादकांनी उत्तर दिले की तो शोध निबंध त्या दर्जाचा नव्हता की जो प्रकाशित करावा वगैरे, काहीतरी तो वाद झाला. माझं त्याच्यावर असं मत आहे की जर लेखकाला असं वाटत असेल की आपला निबंध खरोखर हा दर्जेदार होता, नाही त्या नियतकालिकांनी प्रकाशित केला ज्याचा आपण वर्गणीदार आहोत असं वाटत असेल, तर दुसऱ्या नियतकालिकामध्ये तेवढ्याच दर्जेदार असलेल्या दुसऱ्या नियतकालिकाकडे पाठवायचा. नेहमी मला असा प्रश्न पडतो की बाबा तू जे लेखन प्रकाशित, तू जे काही लिहितोय, आजकाल ऑनलाईन नियतकालिकांची एक फारच मोठी लाट आलेली आहे बाबा, फारच कठीण आहे. आणि हे सगळे ऑनलाईन कुठून निघतात? ऑनलाईन. बरं ते सगळेच्या सगळे आंतरराष्ट्रीय असतात. कुठं? म्हणजे आमच्याकडले नाव सांगतो, बोरी अरब, कान्होळा बुद्रुक. ते कान्होळा बुद्रुक कुठं आहे हे पत्ता नाहीये, पण तिथून मात्र इंटरनॅशनल. बरं हे कसं काय निघतं?
त्याला आणि त्याच्यातच तुमचे कसे काय प्रकाशित होतात बाबा? जे कविता रती, अक्षरगाथा, अक्षरवाङ्मय, युगवाणी, प्रतिष्ठान, परिवर्तनाचा मुराळी, सर्वधारा, परिवर्तनाचा वाटसरू, किती नाव सांगता येतील की ज्याच्यामध्ये का नाही प्रकाशित होत तुमचं? याच्यावर का नाही होत? तिथे प्रकाशित होत. एक प्रश्न आला की आचार्य पदवीचे विषय कोणते, त्याची मापदंड काय, याच्यावर चर्चा करा. ठीक आहे, मला वेळ मिळाला तर मी त्याच्यावरही चर्चा करेल की त्याच्याबद्दल सुद्धा अत्यंत गमती जमती आणि गमतीदार उदाहरणं माझ्याजवळ आहे. पण यामध्ये आपण आपलं काही प्रकाशित होतं का? मित्रांनो, एक गोष्ट, मित्रमैत्रिणींनो, हे मी फक्त एका मराठी विषयाबद्दल बोलतोय असं बिलकुल कृपा करून समजू नका. म्हणजे मी वाङ्मय विद्याशाखेचा अधिष्ठाता राहिलेलो असल्यामुळं 2 वर्ष, कायदा बदलल्यानंतर मी कला विज्ञान शाखेतून सरळ सरळ पूर्ण वाङ्मय विद्याशाखेचं झालं. आणि त्यामुळं सर्व म्हणजे जुनी आपली कला शाखा आणि समाज विज्ञान या दोन्ही मिळून वाङ्मय विद्याशाखा झाली. सर्वत्र पाहतोय हेच चित्र मला दिसत आहे, हेच चित्र. त्यामुळं मला मी इंग्रजीच्या RRC मध्ये बसत होतो, संस्कृतच्या RRC मध्ये बसत होतो, हिंदीच्या RRC मध्ये बसत होतो आणि मग नंतर मग सगळ्या समाज विज्ञान शाखेमध्ये बसत होतो. हेच चित्र मला दिसत आहे की गल्लोगल्ली जी काही आहेत त्या ठिकाणी प्रकाशित होणारी जी नियतकालिक आहेत त्यामध्येच हे सगळं लेखन चाललेलं आहे. आणि त्यामुळे त्याचा ना गुणवत्ता राहिली ना दर्जा राहिला. आणि गुणवत्ता आणि दर्जा नसेल तर हा जो काही जी काही ज्या एका हेतून ही व्यवस्था निर्माण केल्या गेली की उच्च शिक्षणामध्ये असलेला जो काही अध्यापक आहे तो अध्यापक हा संशोधक असला पाहिजे, त्यांनी संशोधन केलं पाहिजे. ही जी काही व्यवस्था निर्माण केल्या गेली ती खरोखर अस्तित्वात आली का? की त्यामुळं असं तर नाही झालं की ना शिक्षक हा धड शिक्षकही राहिलेला नाही आणि धड संशोधकही झालेला नाही. नियतकालिकाचे संपादक दर्जेदार लेखनाला प्राधान्य देत नाही अशी तक्रार आली आणि गेली. त्याच्यामुळे ती कोणी केली ते नाही, मला नाही असं वाटत. मला असं वाटत नाही. हे आपण प्रश्नोत्तरामध्ये घेऊ. हे काही आहे, एक बोलण्याचा जो आवेग आहे तो त्याच्यामुळे खंडित होतो. म्हणजे जे काही आपण शोधनिबंधाचं लेखन करत आहोत, ती शोधनिबंधाचं लेखन त्याला एक प्रमेय असलं पाहिजे, त्याला एक प्रश्न असला पाहिजे. त्या प्रश्नाला अनुरूप असे जे आहेत ते तुम्हाला अवतरणं तुम्ही त्या ठिकाणी दिले पाहिजे, तुमचं मत मांडलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुमचा निष्कर्ष असला पाहिजे. याला म्हणतो आपण शोधनिबंध. असे शोधनिबंध हे सध्या तरी माझ्यासमोर मला हे शोधनिबंध बघायला मिळत नाही. ही माझी अतिशय अतिशय जे माझ्या आतून आलेली ही खंत आहे. एक लक्षात घ्या, ज्याला 4 लिहा ना, वर्षातून 2च लिहा, काही गरज नाहीये, वर्षातून 2 लिहा, पण ती लिहा. आणि महत्वाचं म्हणजे कालचं शेलार सरांचं जर ऐकलं असेल तर पुनर्लेखन करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पुनर्लेखन करणं जे पुनर्लेखन केल्याशिवाय आम्ही जे लिहितो तेच अंतिम सत्य, तोच अंतिम शब्द आणि असेल तसं छापा. कोणतंही दर्जेदार नियतकालिक तुम्हाला प्रकाशित करण्यासाठी निर्माण झालेलं नाही आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, साधना ISSN नंबर घेतलाही नाही, कविता रती घेणार म्हणजे ही काही यांनी काय ISSN नंबर घ्यावा? तुमचं लेखन प्रकाशित करण्यासाठी ते जन्माला आलेले आहेत का? 100 वर्षाची परंपरा ज्यांच्या पाठीमागं आहे ते कसंही आणि कुठलंही थोडी छापणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा दर्जा टिकवावा लागेल. आणि तुमचा दर्जा टिकवायचा असेल तर तुम्हाला वारंवार त्याचं पुनर्लेखन करावं लागेल. ते पुनर्लेखन करूनच तुम्हाला असेल
तर ते दर्जेदार असेल, तुमच्या लेखनामध्ये दर्जा असेल तर ते छापतील. दर्जेदार समजल्या जाणाऱ्या नियतकालिकांचे संपादक हे छापण्यासाठी पैसे मागतात अशी तक्रार आलेली आहे. एक लक्षात घ्या, जे पैसे मागतात ते दर्जेदार मुळीच नाही. पैसे जे मागत असतील ते दर्जेदार नाहीये. तुम्ही म्हणत असाल त्यांना तथाकथित दर्जेदार, जे या वाङ्मय व्यवहारामध्ये गांभीर्य टिकवणारे लोक आहेत, जे गंभीर वाचक आहेत, ते त्यांना दर्जेदार मानत नाही. पैसे मागून छापत असतील, मलाही माहित आहे त्यांची नावं, मला माहित आहे. म्हणजे तुम्ही मला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीये, ते सगळंच्या सगळं मला पाठ आहे. काय व्यवहार आहे तुम्हाला सांगू. दर्जेदार नियतकालिक तुम्ही ज्याला म्हणता, ते दर्जेदार नियतकालिक सुद्धा ज्याची अडचण असेल, त्या एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये त्याचा एखादा लेख म्हणजे त्या विशिष्ट कालावधीमध्ये तेवढे गुण पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला लेख छापून पाहिजे असेल तर ते बॅकडेट मध्ये सुद्धा मागच्या तारखेला सुद्धा छापून देतात. हे प्रकार घडलेले आहेत. ऑनलाईन मध्ये तर ते सर्रास घडतात, पण ऑफलाईन मध्ये म्हणजे प्रिंट मीडिया मध्ये सुद्धा मागच्या तारखांना लेख छापून देणारे या ठिकाणी आहेत. नाही असं नाही, त्याची संपूर्ण कल्पना मला आहे. कल्पना आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याची कल्पना आहे. पण आपण त्याच्या का वाटेला जावं, प्रश्न मला हा आहे. ते आहेत, त्यांच्या वाटेला कोण जातील? ज्यांना दर्जा नसेल, गरज असेल ते. मला तर तेच म्हणायचं आहे. प्रश्न की शोध निबंध कशाला म्हणायचा, हा आपण एक मूलभूत मुद्दा लक्षात घेऊन जर आपल्याला लेखन करायचं असेल आणि खरोखर शोध निबंधाचं लेखन करायचं असेल, तर ही शिस्त आणि हे पथ्य हे आपल्यापैकी प्रत्येकाने पाळलं पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि हे भयंकर चित्र आहे, हे मी तुमच्यासमोर उभं केलं. हे कुठल्याही प्रकारच्या नकारात्मकतेनं घेऊ नका. कृपा करून नकारात्मकतेनं घेऊ नका. या क्षेत्रामध्ये एक थोडस म्हणजे आतून असं मला वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एक दर्जा हा टिकून राहिला पाहिजे. एक असा म्हणून प्रामाणिकपणे काम करणारा एक तुमच्यापैकी ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून हे घ्या. नकारात्मक घेऊ नका, कारण माझं ब्रीद आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, हे ब्रीद आहे. माझ्या विद्यापीठातल्या मराठी प्राध्यापक परिषद हे दरवर्षी एक वार्षिकांक प्रकाशित करते. त्यामध्ये ते शोध निबंध या शीर्षकाखाली काहीतरी छापतात. मी यावर्षी त्यांना जाहीरपणे व्हॉट्सअपवरून विनंती केलेली आहे. आता ती कितपत अंमलात येते ते मला मान्य नाहीये, पण मी यावर्षी जाहीरपणे त्यांना, संपादकांना विनंती केली की बाबा, तुम्ही हे जे काही एक खंड, कधी कधी दोन खंड काढावे लागतात, तीन खंड काढावे लागतात, हे जे काही छापतात ते शोध निबंध नाही. ते शोध निबंध नाही. कृपा करून शोध निबंध छापा. अरे 4 जरी छापले तरी चालतील, पण ते शोध निबंध असले पाहिजे. त्याला एक शिस्त असली पाहिजे, संदर्भांची शिस्त त्याला लागली पाहिजे. मी कळकळीची विनंती त्यांना केलेली आहे. आता ती कितपत अंमलात येते ते मला माहित नाही, पण माझी सर्वांना नम्र अशी विनंती आहे की आता आपले काय वेतनमान झालेलं आहे, ज्या काही तुमच्या अडी अडचणी आहेत त्या जरा बऱ्यापैकी सुटलेल्या मंडळींनी तरी या सगळ्या प्रकाराकडे एक गांभीर्यानं पाहावं, अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी मी थांबतो आणि प्रश्नोत्तराला सुरुवात करू, म्हणजे आणखी काही नवे मुद्दे समोर सर नमस्कार. मी वृंदा देशपांडे जोशी, सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालय नमस्कार. औरंगाबाद. एक छोटासा माझा प्रश्न यालाच धरून बोला मॅडम. असा आहे, आपण ज्या वेळेला संशोधन लेख प्रसिद्ध होतो तर तो थॉमस अँड राउटर याच्यामध्ये असलेल्या, तो म्हणजे मानांकन ते असलेल्या ह्याच्यात झालाय का, किंवा सायटेशन असं एक प्रकार, म्हणजे असं अनेक गोष्टी आहेत. तर मला असं म्हणायचंय की त्या ठिकाणी प्रादेशिक भाषांना स्थान नसतं आणि मग सांगितलं जातं की तुम्ही तुमचा जो काही. बोला मॅडम.
त्यांचा माईक बंद झालेला आहे. माईक बंद झाले मॅडम. हं. मी माझ्या मातृभाषेमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकते तितका तो भाषांतरित करून मला कदाचित ते तितकं नाही म्हणता येणार. तर मग प्रश्न माझा असा आहे की प्रादेशिक भाषांना याच्यामध्ये स्थान मिळण्याची काही सोय नाही का? मॅडम, हा सायटेशन इंडेक्स हा जो प्रकार आहे हा खरा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला आहे, हा एक भाग. आणि सायटेशन जसे वापरले जातात त्याच्यासाठी, ऐकू येतं ना मॅडम? हो हो सर. हा, तिथे जी एक शास्त्रशुद्ध प्रणाली विकसित झालेली आहे, लक्षात घ्या, त्याला एक तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध प्रणाली विकसित झालेली आहे. तशी प्रणाली भाषक संशोधनामध्ये विकसित झालेली मला तरी आढळलेली नाही, कदाचित ते माझं आढळलेली नाही. आणि त्यामुळं हे जे गल्लोगल्ली निघणारे जे काही तथाकथित नियतकालिका आहे, आणि ह्या नियतकालिका खाली जेव्हा सायटेशन इंडेक्स वगैरे देतात ते तपासून पाहण्याची कोणतीही सोय नाही. मला तर ते अत्यंत बोगस वाटतात. आणि विशेषतः जे ऑनलाईन जर्नल्स वगैरे वगैरे आहे, कुठं बोरियर, कुठं सिंधी बुद्रुक इथून वगैरे वगैरे निघतात, आणि म्हणजे मराठी सोडून इतर भाषांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी ते काही पाहिलेले आहेत ते सगळे खोटे आढळलेले आहेत मला. आता मी त्या भाषांचं नाव घेऊ इच्छित नाही, पण जेव्हा जेव्हा मी काही गेलेलो आहो अनेक समित्यांवर आणि त्यांचं प्लेसमेंट करायला, तर ते जे काही दिलेले इंडेक्स आहे ते मला खोटे आढळलेले आहे. त्यामुळे याच्यावर फारसा विश्वास ठेवायचा नाही. आणि आपले जे काही हे आहेत, जे आपली जी काही पदोन्नती वगैरे आहे हे काही त्याच्यावर अवलंबून नाहीये. त्याच्यावर काही अवलंबून नसल्यामुळं त्याचा फारसा विचार मी तरी केलेला नाही. अतिशय वास्तवदर्शी अशा पद्धतीचं संशोधनाचं महत्व, ज्या निमित्ताने आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळते की कोणीतरी आमच्या बाजूने आहे, याचा एक भान या ठिकाणी या निमित्ताने सरांनी आम्हाला दिलं. सरांचा मी शतशः ऋणी आहे. आणि सरांचा स्वभाव, त्यांच्या अभ्यासाची पद्धती, त्यांचं सामाजिक कार्य हे जर लक्षात घेतलं तर असे लोक या व्यवस्थेमध्ये दिशादर्शक आहेत, आदर्श नेहमीच असणार आहे. आणि माझ्यासाठी तर आदरणीय आदर्श अशा स्वरूपाचे ते आहेत. माझा प्रश्न असा आहे की आताच युजीसीच्या निमित्ताने जर तुम्हाला पीएचडी करायचं असेल तर सेट नेट ही अनिवार्य परीक्षा केलेली आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक मूल्य आणि संशोधन मूल्य याच्या संदर्भाने अशी सांगड घालणं तसं संयुक्तिक असेल का? म्हणजे कधीतरी बहुजनाचा माणूस इथे शिकायला पुढे येतोय, गोरगरिबीच्या परिस्थितीतून तो थोडंफार परिस्थिती आणि परिवाराच्या निमित्ताने व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यासाठी हे अडथळे ठरणार नाहीत का? आपलं मत प्लीज सर. इथं मी एक बाजू पहिल्यांदा तुमचं जो उत्तरार्ध आहे तो पूर्वार्धात घेतो की बहुजन समाज, गोरगरीब बहुजन समाज वगैरे ही जे काही भावनिक आवरण आपण आपल्या भोवती घालून घेतो ना, ही मला चुकीची वाटतात. याचं कारण असं की गुणवत्तेच्या समोर ही जी भावनिक आवरण किंवा भावनिक संरक्षण आपण घेतोय हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. तिथे बहुजन समाज, ग्रामीण भागातून आलेली मुलं वगैरे वगैरे हे जे काही आपण सवलती मागतो, ह्या सवलती अत्यंत चुकीच्या आहे असं मला वाटतं. कारण आपले पूर्वज जर आपण पाहिले, म्हणजे आपले पूर्वसुरी आपले जे पाहिले, हे तर सगळे सर आपले सगळे इथं जेवढं आपण जमलेलो आहोत, आपल्यापैकी जवळजवळ 99% लोकांची जी पूर्वसुरी आहे हे कुठून आलेले आहेत? त्याच अभावग्रस्त स्थितीतून आलेले आहे, त्याच बहुजन समाजातून आलेले आहे, त्याच ग्रामीण भागातून आलेले आहे, त्याच कृषी संस्कृतीतून आलेले आहे. आपणही तिथूनच आलेलो आहोत. आपल्याला अशा सवलती मिळाल्या होत्या का? जे काही निकष त्या त्या कालखंडामध्ये होते ते निकष पूर्ण करूनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे मला अशा सवलती मागणं हे लंगडेपणाची गोष्ट वाटते. राहिली बाब तुमचा पहिला प्रश्न की आता नव्यानं येत आहे, नव्यानं धोरण आलेलं आहे की उद्या अधिव्याख्याताच्या पदासाठी निवडला जाणारा विद्यार्थी हा नेट सेटही लागेल आणि
PhD लागेल. तर आता हे जे धोरण आहेत, हे धोरण हे काही विशिष्ट परिस्थितीमधून ते निर्माण होत असतात आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राबवले जातात. मला आठवतं की नेट सेट आलं का, तर गुणवत्ताधारक मिळाले पाहिजेत म्हणून नेट सेट आलं. आता अनेकदा मुलाखती घेतल्या, कित्येक नेट सेट झालेले असे असे पाहिले हो मी, की हसावं की रडावं काही कळत नाही. पण ते ज्यांच्यावर प्रचंड धाय मोकलून रडावं असं मला वाटत होतं, ते लोक माझ्या समोर नंतर माहिती आहे आपल्याला पैसे देऊन लागलेले आहे. काय करता? हे जे ह्या ज्या काही तांत्रिक गुणवत्ता येऊन राहिली आहे, त्या तांत्रिक गुणवत्ता आणि त्या तांत्रिक गुणवत्तेवर मात करणारे, त्याच्यावरही मात करणारे हे आपल्या व्यवस्थेमध्ये आहेच. तर त्याच्यासाठी म्हणजे एकूणच नैतिकतेची पातळी जी खाली गेलेली आहे, ती पातळी जोपर्यंत सांभाळल्या जात नाही तोपर्यंत याच्यावर मला वाटतं की फार भाष्य करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि अशा या तांत्रिक बाबी येणार आणि याच्यावरही मात करणारे लोक निघालेच आहेत. आता तुम्ही अतिशय परखड आणि वास्तव अशा प्रकारची मांडणी केलेली आहे आणि या संदर्भात एक मला फक्त उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे मध्यंतरी एका नियतकालिकाच्या प्रकाशकांनी स्पष्टपणाने असं सांगितलं की कोणीही API साठी किंवा PhD पदवीसाठी जर 2 लेख प्रकाशित करायचे आहेत आणि म्हणून माझ्याकडे जर लेख पाठवणार असाल तर ते प्रकाशित करू नका. तर हा जो थेटपणा, परखडपणा आहे तो मला फार महत्वाचा वाटतो. अलीकडच्या काळात प्रकाशन व्यवसाय, नियतकालिक हा धंदा करायला लागलेत आणि हा गोरख धंदा कुठेतरी बंद होण्याची गरज आहे. तर इथे प्रकाशकांनी सुद्धा काही एक भूमिका, किंबहुना बरेचसे प्राध्यापकच प्रकाशक आहेत. तर या संदर्भात थोडस जर आपण काही बोललात तर. मॅडम, आता कसं आहे, प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला जाहीरपणे काही गोष्टी बोलता येत नाहीत. ते खाजगी मध्ये आपण त्या बोलतच असतो. मराठीतल्या एका नियतकालिकानं अतिशय, आता मी नाव नाही घेऊ शकत, हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे, की त्याने स्पष्टपणे एका नियतकालिकाने दर पत्रक दिलेलं आहे. शोध निबंध छापायचा असेल तर प्रतिपृष्ठ 1000 रुपये, प्रति पेज 1000 रुपये असं दरपत्रक छापलेलं होतं. चक्क दरपत्रक छापलेलं होतं. काय म्हणायचं, साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान घेऊन, जे नियतकालिक साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान घेतं त्या नियतकालिकानं असं दरपत्रक छापलेलं होतं. आता म्हणून मी नैतिकता हा शब्द वापरला, की अनेक जे लोक आहेत, म्हणून मी वरची जी नावं घेतली, कवितारती, अक्षरगाथा, युगवाणी, प्रतिष्ठान, परिवर्तनाचा मुराळी, परिवर्तनाचं वाटसरू, म्हणून तुम्ही एक निकष मग हे केलं की यात आपलं लेखन का छापलं जात नाही याचा विचार शोध निबंध लिहिणाऱ्यांनी करावा. तेच अभिप्रेत होतं. कारण ही मंडळी पैसे घेऊन छापणाऱ्यापैकी ही मंडळी नाहीये. माझे मित्र, माझ्या विभागातले सहकारी डॉक्टर सुखदेव डांडके निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या निवृत्ती वेतनाचा पैसा नियतकालिकामध्ये टाकला आणि सर्वधारा सुरू केलं. सर्वधारामध्ये अनेकांनी आपले लेख पाठवले, अर्जव केली, पैशाची लालूच दाखवली की आम्ही तुमच्या काय पैसे द्यायला तयार आहोत, पण आमचं एवढं छापून द्या. त्यांनी तेवढ्याच म्हणजे निर्धारानं हे सगळं डॉक्टर सुखदेव डांडकेंनी नाकारलं की नाही, हे असं आम्ही काहीही करणार नाही. आणि आता वयोपरत्वे त्यांनी त्याची सूत्र ज्या तरुण मुलांच्या हाती दिलेली आहे, त्या तरुण मुलांनी सुद्धा, कार्यकारी संपादक जे ठेवलेले आहेत त्यांनी सुद्धा हे धोरण ठेवलेले आहे. तरुण मुलं आहे, अतिशय आमची विद्यार्थी असलेली मुलं आहे, पण त्या मुलांनी सुद्धा धोरण ठेवलेलं आहे की पैसे घेऊन या ठिकाणी काहीही छापायचं नाही, दर्जेदार असेल तेवढंच छापायचं. हा ज्या त्या प्रकाशकाचा प्रश्न आहे. पण
व्यवस्था निर्माण झाली. बघा सरांनी उल्लेख केला की मी उल्लेख केला की एक व्यवस्था निर्माण होते आणि ती व्यवस्था आपलीशी करण्यासाठी मग आपल्यातलेच लोक उभे राहतात. मग व्यवस्था बरोबर त्यांचा फायदा उचलते आणि मग गल्लीबोळामध्ये असे नियतकालिकांचं पीक येतं जे पैसे घेऊन छापतात. तेच पुढं समिती समोर येतं आणि त्यातून आता काय व्यवस्था काय बोलावं या व्यवस्थेबद्दल असा प्रश्न आहे. तर कांत जायडे कांत सर, जाधव मी कांत प्राध्यापक गोविंद रामदिनेवार बोलतो. सर, तुम्ही अगदी परखड रीतीनं या ठिकाणी व्यक्त होतात. परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये मला एक विचारायचं आहे की सर, युजीसीनं केअर लिस्ट एक बनवली. या केअर लिस्ट मध्ये मला सांगायचं आहे, पंचधारासारखे नियतकालिक नाही जे असं अनेक वर्षापासून मराठी साहित्याची सेवा करतायत, कविता रती आहे, ज्यामध्ये प्रतिष्ठान आहे, असे नियतकालिक नाहीत. पण कुठंतरी नवीन उगवणारे नियतकालिक युजीसी केअर लिस्ट मध्ये येतात आणि ते पैसे कमवण्याचं साधन असतं. या बाबतीत कुणी कसं बोलत नाही? युजीसीला ह्या गोष्टी कळत नाहीत का सर? याविषयी आपण काय तर करायला पाहिजे ना. याविषयी आपण यावर आपणच करायला पाहिजे. लक्षात घ्या, आपणच करायला पाहिजे. याचं कारण की विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विचारणा होती त्यावेळी हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की साधना, पंचधारा, अशी कविता रती, ही नियतकालिक त्यांच्याकडे जो काही एक डाटा पाठवावा लागतो, त्यांच्याकडे जी काही माहिती पाठवावी लागते, ती माहिती हे नियतकालिक आपणहून पाठवत नाही. युगवानी कशाला त्यांना, कारण ती काही आपल्यासाठी निर्माण होतं. म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांचं भलं व्हावं यासाठी काही ती छापल्या जात नाही. त्यांची स्वतःची एक प्रतिष्ठा आहे, त्यांची स्वतःची एक निर्मिती मूल्य आहे, त्यांची एक प्रतिष्ठा आहे आणि काही कारणाने ती चालवली जातात. आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी चालवली जात नाही. ते युजीसीच्या लिस्टमध्ये पोचावे यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, तर ती विद्यापीठाच्या युजीसीच्या त्या लिस्ट पर्यंत पोहोचतील. ही पोचत नाहीत प्रतिष्ठित असलेली, कारण ते स्वतःहून प्रयत्न करत नाहीत, आणि जी पोचतात ते स्वतःहून प्रयत्न करतात म्हणून त्या ठिकाणी पोचलेली असतात. हा फरक त्यातला लक्षात घ्या. त्या ठिकाणी जी काही विद्यापीठ अनुदान आयोगाने जी काही समिती नेमलेली असेल, ती समिती तरी काय करणार आहे? जरी ही नावं आणि यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल तर ते काही ती समिती काहीच करू शकणार नाही. म्हणून आता जबाबदारीनं जे लक्ष ठेवलं पाहिजे किंवा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. त्या शहरातल्या लोकांनी, त्या पातळीवरच्या लोकांनी ही माहिती तिथपर्यंत गेली पाहिजे जेव्हा विद्यापीठ अनुदान आयोग मागतं तेव्हा. सर, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे आणि या विषयाशी धरून प्रश्न आहे. कारण युजीसी जो एपीआयची जी व्यवस्था युजीसीने केलेली आहे त्याबद्दल थोडं मला प्रश्न उपस्थित करायचा आहे. कारण महाराष्ट्रातले सगळ्याच विद्यापीठातले लोक आपण इथे उपस्थित आहेत आणि सगळे मराठी विषयातले सगळे म्हणजे विद्यापीठातले महत्वाचे लोक आहेत. तर मला एक प्रश्न असा पडलेला आहे, पठाण सर आणि तावडे सरांच्या माध्यमातून मला सूचित करायचंय की लेखकांना मार्क कमी मिळतात आणि त्यावर शोधनिबंध लिहिणाऱ्यांना जास्त मार्क मिळतात. हा एक विरोधाभास वाटतो. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे माझा याला धरूनच, कारण मी ज्यावेळेस अभ्यास मंडळावर होतो सर, नाही पुढचा प्रश्न असा आहे माझा, मी एक अभ्यास मंडळावर निवडून आलेलो होतो, त्यावेळेस स्वीकृत सदस्य नेमणुकीची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी भमू शिंदे सर यांच्या ग्रंथाला आयएसबीएन नंबर नाही, ते पीएचडी नाहीत, म्हणून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेता येत नाही असं विद्यापीठानं सुचवलं. कारण ज्या व्यक्तीनं विद्यापीठ गीत लिहिलं त्यांच्याबद्दल हा प्रश्न निर्माण व्हावा, ही व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून एक युजीसीला एक आव्हान करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण हा एक म्हणजे नाही सर मी हा प्रश्न मी माझ्या या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच घेतलेला होता आणि उदाहरण दिलेलं होतं की ज्या लेखनावर आपण म्हणजे काय तथाकथित संशोधन करून गुण घेतो, त्या लेखनाला 0 गुण आहे, त्याला गुण नाहीये.
आणि त्याच्यावर तथाकथित संशोधन करण्याला गुण ठेवले जातात. म्हणून मी बघा दासू वैद्यचं उदाहरण घेतलं होतं ना, की दासू वैद्य यांच्या प्राध्यापक पदाच्या याच्यासाठी जेव्हा मी गेलो होतो, त्यांच्या मुलाखतीसाठी मी जेव्हा गेलो होतो, तेव्हा हाच प्रश्न निर्माण झाला. मी उदाहरणच बघा ते दिलं ना. ते उद्या दत्ता भगत सरांना हे विचारायचं की तुमची नाटकं जाऊ द्या हो, आम्हाला तुम्ही शोध निबंध किती लिहिले ते दाखवा. असंच झालेलं आहे ना. म्हणजे तुम्ही फमूंचं उदाहरण दिलं, जे फमूंच्या साहित्यावर आचार्य पदवीचं संशोधन होतं आणि त्या फमूंना तुम्ही स्वीकृत सदस्य म्हणून घ्यायला नकार देता. हीच व्यवस्था मजेशीरच व्यवस्था आहे ना. ही फक्त कसं आहे, तांत्रिक नियमावर बोट ठेवून चालणारी ही पूर्णपणे यंत्रणा आहे. तर या ठिकाणी सर तारतम्यानं विचार करावा लागतो. तुम्ही जर अधिकार पदावर त्या ठिकाणी असाल तर तारतम्याने विचार करावा लागतो. म्हणून मी उदाहरण दिलं की माझ्या विद्यापीठामध्ये जेव्हा संगीताच्या शिक्षकांबद्दल हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की आकाशवाणीचं पत्र जर तो एखादा संगीताचा प्राध्यापक जोडत असेल की आकाशवाणीवर जाऊन तो काही गायन करून आला, तर मी एका शोध निबंधाचं गुण त्याला निश्चितपणे दिले पाहिजे. याच्यासाठी मी भांडलेलो आहोत आणि ते यशस्वी करून घेतलेलं आहे. हा मोठाच ISSN ISBN हे अतिशय गंभीर मुद्दे निर्माण झालेले आहेत. हे अतिशय चांगले दर्जेदार जी आपली नियतकालिका आहेत त्याला ते ISSN घेत नाही. अनेक चांगली दर्जेदार पुस्तकं आहे ज्याला ISBN भानगडीतच पडत नाही. याच्यासाठी त्या ठिकाणी ज्या समित्या कार्यरत असतात त्यांनी निश्चितपणे भांडलं पाहिजे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे हे निश्चितपणे प्रश्न आपण पोहोचवले पाहिजे. हे सर्वांचं मत या ठिकाणी मला दिसत आहे, जे काही कॉमेंट येत आहेत त्याच्यावरून, की खरोखर हा UGC पर्यंत नेण्याचा आपला मुद्दा आहे. सर कांत जाधव सर, आपली सूचना रास्त आहे. UGC केअर लिस्ट मध्ये आणण्यासाठी UGC न एक नियमावली तयार केली होती की सगळे विभागाध्यक्ष म्हणजे मराठीच्या UGC केअर लिस्ट अगर तुम्हाला जर्नलची यादी तयार करायची असेल तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व जे विद्यापीठ आहेत त्यांनी प्रमुखांना संचालकांना एक रिकमेंडेशन लेटर थ्रू प्रॉपर चॅनल म्हणजे चेअरमन, हेड, डीन, रजिस्ट्रार आणि नंतर UGC अशी नियमावली असते. तर निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या काही सुझाव असतील तर आपण UGC ला त्या संदर्भात कळूया. अनेक पत्रव्यवहार मी UGC केलेले आहेत. हा एक पत्र पाठवून प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. शोध निबंधाच्या लेखनासंदर्भात अनेक साधक बाधक आणि प्रखड अशी चर्चा आदरणीय मनोज तायडे सरांच्या नेतृत्वाखाली या सत्रामध्ये झालेली आहे. शोध निबंधाचं लेखन करताना कोणकोणत्या बाबीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, सध्या शोध निबंधाची स्थिती काय आहे, दर्जा काय आहे, याच्यावर अत्यंत वस्तुस्थित स्थिती आणि परखड असं विश्लेषण आदरणीय प्रोफेसर मनोज तायडे सरांनी केलेलं आहे. शोध निबंधाचं एक प्रमेय असतं. हे प्रमेय सरांनी अत्यंत उदाहरण आणि दाखल्यासह सिद्ध केलेलं आहे. आपण म्हणतो की सायन्स मध्ये पाहिलं की पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा सिद्धांत आपण पडले कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या वर्गाच्या बाजूच्या बेरजे एवढा असतो, हे सायन्स मध्ये सिद्ध करता येतं. पण भाषेमध्ये शोध निबंधाची मांडणी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यामध्ये उचलेगिरी नसली पाहिजे, शीर्षक कशी असली पाहिजे, शोध निबंध प्रकाशित करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जर्नल्स आहेत, ही गावोगावी आणि गल्लीबोळातून बुद्रुक सारख्या ठिकाणून प्रकाशित होते आणि त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. UGC नियमावली, त्याच्यानंतर पेअर रिव्ह्यू असेल, UGC केअर लिस्टेड जर्नल असेल, या संदर्भात मनोज तायडे सरांनी अनुभवाचे बोल आपल्या समोर ठेवले. अनेक संशोधक अभ्यासकांनी आपल्या मनातील खंत असेल, आपले प्रश्न असतील, निसंकोचपणे या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. नियोजित वेळापेक्षा जिथं तिसरं सत्र सुरू व्हायला पाहिजे होतं, याच्यामध्ये कशी चर्चा झाली आम्हालाही वेळ या ठिकाणी गेला नाही. मी सर्वांच्या वतीनं आदरणीय मनोज तायडे सर ने जी साधक बाधक चर्चा शोध निबंधाची मांडणी या संदर्भात केली, मी सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि मराठी विभाग अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ भारत सरकार यांच्या वतीनं सरांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो.